महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सरपंच म्हणजे मंगेश साबळे। नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरपंच मंगेश साबळे एवढे लोकप्रिय कसे झाले। सन 1998 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात गेवराई पायगा या गावामध्ये मंगेश साबळे यांचा जन्म झाला। कॉलेजमध्ये असतानाच मंगेश साबळे यांनी गावातील छोटी छोटी कामे करण्यास सुरुवात केली। त्यानंतर सन 2018 मध्ये मंगेश साबळे यांनी BSc पदवी पूर्ण केली। पदवी शिक्षण पूर्ण होताच मंगेश साबळे यांनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचं ठरवलं। त्यामुळे सन 2022 मध्ये मंगेश साबळे यांनी पहिल्यांदाच सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत गेवराई पायगा या गावाचे सरपंच बनले। सरपंच होताच मंगेश साबळे यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष दिलं व गावाचा विकास खूप केला। गावातील लोकांच्या हितासाठी मंगेश साबळे यांनी अनेक आंदोलन केले। मात्र मंगेश साबळे यांचं एक आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं। सन 2023 मध्ये मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर 2 लाख रुपये उधळून आंदोलन केलं होतं। ह्या आंदोलनाची दखल स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी घेतली होती। ह्या आंदोलनाच्या काही महिन्यांनी मंगेश साबळे यांनी अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ स्वतःची कार पेटवली होती आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांची वाहनाची सुद्धा तोडफोड केली होती। त्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा मंगेश साबळे हे खूप लोकप्रिय झाले। सन 2024 मध्ये मंगेश साबळे यांनी 2 निवडणुका लढवल्या होत्या। त्यामध्ये एक जालना लोकसभा व दुसरी फुलंब्री विधानसभा होती। मंगेश साबळे यांना दोन्ही निवडणुकांमध्ये चांगले मतं मिळाले होते। दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव होऊन सुद्धा मंगेश साबळे यांनी हार नाही मानली व सतत जनतेची कामे करणे चालू ठेवली। शिवाय 1 मे 2025 मध्ये मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर साडी नेसून आणि डोक्यावर हांडा ठेवून आंदोलन केलं होतं। हे आंदोलन सुद्धा खूप गाजलं होतं। 3 महिन्यांनी म्हणजे 8 मे 2025 रोजी मंगेश साबळे यांनी पुन्हा भीक मागू आंदोलन करून प्रशासनाचा विरोध केला। हे आंदोलन सुद्धा खूप गाजत आहे। सरपंच झाल्यावर मंगेश साबळे यांनी विविध आंदोलन केले। त्यामुळे गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच मंगेश साबळे हे लोकप्रिय झाले। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।